समागत्य तिष्ठन्तमानन्दततो विठ्ठल विठ्ठल साकरे ज्ञानप्रताप विलसत वचनामृतच्या द्वैप्रभाव कटुतामहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरश्च भगवान् श्रीरङ्गनाथ श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं क्षुणामज्ञानदानैकदक्षं प्रभावति चरितमरघुनाथस्य शतकोटि एकैकमक्षरं पुंसा तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येते नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजोधवरिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर पृथ्वी उदारा सोपान देवा पृथ्वी उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा कृपादेव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची तुझी संगती झाली आमोची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्याचं निमित्त काय सगळ्याला माहीत आहे वैकुंठवासी हरिभक्तपरायण परमपूजनीय परमवंदनीय ब्रह्मभूत नामनिष्ठ असणारे गुरुवर्य मदन महाराजांची पुण्यतिथीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे कितवा कार्यक्रम आहे 28वा म्हणजे 12/2/24 2 त्या ठिकाणी तप होऊन झाले तिसऱ्या तपाला सुरू झाली आणि आजचा हा दिवस आहे तो काल्याचा दिवस आहे काल्याचा दिवस म्हणजे ज्या दिवशी पगारीचा दिवस म्हणावा महिनाभर काम केल्यानंतर शेवटी पगार मिळतो ना तसं आता आज कोणता दिवस आहे काल्याचा दिवस आपण फलाचा दिवस म्हणू फलप्राप्तीचा दिवस आज आहे काल्याच्या कीर्तनरूप विषयाकरता घेतला अभंग देहू निवासी परमपूजनीय परमवंदनीय महाराष्ट्रभूषण जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग काल्याच्या प्रसंगात आहे 7-8 अभंग काल्याचे जास्त नाही तसं अभंग आहेत पण फार मोठे 8-8 9-9 कडव्याचे अभंग आहेत त्याच्याकरता छोटासा अभंग घ्यायचा आहे
कारण मला सांगितलं 12 वाजता संपवा, पण आत्ताच 11 वाजून गेले, 1 तासात कसं काय संपवायचं? कारण काल्याचं कीर्तन 3 तास असतं आणि इतर कीर्तन किती असतं? 2 तास असतं. मग 1 तासात कसं काय आटवायचं? माझा नियम असा आहे, 1 तास अभंगावर बोलायचं, 1 तास भगवंताचं चरित्र सांगायचं, असं 2 तासात कीर्तन आटवायचं आहे. तुम्ही असं लगेच घाबरसाल 2 तास कसं काय बसायचं? आता नाही, बघू किती वेळ लागेल तेवढं मी सेवा करतो. तर काय आहे, गुरुवर्य मदन महाराजांच्या नंतर गुरुवर्य भाऊ जोपर्यंत होते तोपर्यंत या ठिकाणी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू असायचा. आणि 1-2 वेळा भाऊने मला काल्याच्या कीर्तन इथंच उभं केलं होतं, त्यांचंच कीर्तन होतं तेच करणं. तर काय आहे, त्या परंपरेने आलेल्या काल्याच्या कीर्तनाची सेवा गुरुवर्य भाऊंच्या आज्ञेतून आलेलं आहे आणि गुरुवर्य मदन महाराजांची सेवा आहे. मदन महाराज खूप कडक होते महाराज. एकदा काय झालं, आळंदीला सप्ताह चालू होता, मी लवकर स्नान केलो, विष्णू सहस्त्रनाम भाऊ म्हणाले विष्णू सहस्त्रनाम घे म्हणजे, मी बसलो, महाराज तिथे स्नान घेतलं, असं बोलले, मी असताना तोंड कोण उतर खाली म्हणले. मी उतरलो आता, कारण ते सगळ्या कार्यक्रमाला हजर राहायचे. काकडा तेच म्हणायचे, विष्णू सहस्त्रनाम तेच म्हणायचे, ज्ञानेश्वरी पारायणाला बसायचे, गाथा भजनाला उभा राहायचे, कीर्तनाला उभा राहायचे, सगळ्या कार्यक्रमाला गुरुवर्य मदन महाराज हजर असायचे. तर काय आहे, त्यांची नामनिष्ठा खूप अप्रतिम होती. त्यांनी जर विष्णू सहस्त्रनाम जर म्हणू लागले तर वाळवंटात चंद्रभागेत जवळ यायचे, इतकं जोरानं म्हणायचे पोराला शिकवत असताना. अशा त्या महात्म्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं काल्याची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि भाऊंच्या आज्ञेतून आहे. भाऊंनी 2-3 वेळा मला इथं काल्याच्या कीर्तनाला उभा केलं होतं. तर काय आहे, त्यांच्याच कृपेने, गुरुवर्य भाऊंच्या कृपेनं आणि मदन महाराजांच्या कृपेनं हा सप्ताह पार पडतोय आणि त्यांच्याच कृपेने मी इथं थांबलो. मी काही कीर्तन करणारा माणूस नाही आहे, मी पाठ सांगणारा माणूस आहे. असो, जसं येईल तसं आपल्याला सेवा करायची. अगोदर अभंगाचा सरळ भावार्थ झाला. तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती. गोपाळ म्हणतात भगवंताला, तुझ्या संगतीनं आम्ही निश्चिंत झालो. तुझी संगती आम्ही झालो निश्चिंती, नाही देखले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. या अभंगावर येतं, पंढरपूरला मोठा महाराज होता, वक्ते बाबाच्या भाषेत 1.5 क्विंटलचा महाराज होता. पण तुझी संगती हे त्याने भगवान गोपाळाला म्हणतात असं सांगितलं, चुकीचं आहे. गोपाळ भगवंताला म्हणतात. तुझी संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवंता, तुझ्या संगतीत आम्ही आल्यानंतर संसारात कधी न पाहिलेलं, कधी न ऐकलेलं, कधी न अनुभवलेलं अशा सुखाची आम्हाला प्राप्त झाली. नाही देखले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कारण संसारातलं सुख वेगळं आणि परमार्थ क्षेत्रातलं सुख वेगळं. परमार्थ क्षेत्रातलं निर्विषयक, निर्वर्तिक आणि निरुपाधिक सुख असते. संसारातलं सुख सोपाधिक, सवृत्तिक, सविषयक असते. हा संसारातल्या सुखाला आणि परमार्थाच्या सुखाला खूप अंतर आहे. लक्षात आलं का? निरुपाधिक, निर्विषयक, निर्वर्तिक सुख परमार्थ क्षेत्रातलं असतं. सोपाधिक, सवृत्तिक आणि सविषयक असं सुख परमार्थ क्षेत्रातलं असतं. तर तुझ्या संगतीत आम्ही आल्यानंतर आम्हाला नाही देखले ते मिळे, संसारामध्ये कधी पाहिलं नाही, कधी ऐकलं नाही, कधी अनुभवलेलं नाही अशा सुखाची आम्हाला काय झाली प्राप्ती. नाही देखले ते मिळे सो भोग सुखाचे सोहळे. म्हणजे भोगाचं जे सोहळा आहे, भोग सुखाचा सोहळा आहे. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, अमर्याद सुख जिथं होत असते त्याला सोहळा शब्द वापरतात. मर्यादेपेक्षा जिथं सुख जास्त असते त्याला सोहळा शब्द वापरतात. माऊलीचा दिंडीचा सोहळा, का बरं? माऊलीच्या सोहळ्यामध्ये जे सुख मिळते अमर्याद सुख आहे. त्या सुखाला काही नाही, काल मर्यादा नाही, त्या सुखाला देश मर्यादा नाही, त्या सुखाला वस्तू मर्यादा नाही आणि ते सुख कोणत्या विषयाच्या विषयरूप उपाधीतून मिळत नाही आणि त्या कोणत्या वृत्तीतून सुख नाही आणि कोणत्या विषयातून सुख मिळत नाही. म्हणून माऊलीच्या सोहळ्याला आपण दिंडी म्हणत नाही, सोहळा म्हणतो. एखादी छोटीशी असलं तर काय म्हणतात? दिंडी. आणि माऊलीच्या सोहळ्याला सोहळा का म्हणतात? अमर्याद सुख आहे. कारण जे माऊलीच्या सोहळ्यात गेलं ना त्याला माहिती आहे
त्याला वार आठवत नाही, दिवस आठवत नाही, तारीख आठवत नाही, तिथी आठवत नाही, काही आठवत नाही, घर आठवत नाही, दार आठवत नाही, काहीच आठवत नाही त्याला. म्हणून त्यांना सोहळा असं म्हणतात. नाही देखले ते वेळे भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर येते नवनीताचे पूर. घरामध्ये काय आहे म्हणजे याचा अर्थ संसारामध्ये, घर म्हणजे तुमचं घर म्हणू नका. संसारामध्ये सुख आहे ते जसं ताक हे आसार आहे, संसारातलं सुख आसार आहे, आणि परमार्थातलं सुख जे आहे ते सार स्वरूप म्हणजे लोण्यासारखं आहे. तुम्ही दहीचं मंथन करता, त्याच्यात सार कोण आसार कोण? ताक हे आसार आहे, आणि लोणी काय आहे? सार आहे. ताकातून तूप निघतो का लोणीतून निघतो? लोणीतून. पण ज्याच्यातून तूप निघतो त्याला काय म्हणावं? सार. ज्याच्यातून काहीच निघत नाही त्याला काय म्हणावं? आसार. घरी ताकाचे सरोवर येते नवनीताचे पूर. म्हणजे आम्हाला घरामध्ये जे सुख मिळलं, तुझ्या संगतीत आलो नव्हतो, आम्हाला प्रपंचामध्ये घरामध्ये जे सुख मिळत ताकासारखं आसार सुखाची आम्हाला प्राप्ती झाली. पण परमार्थ क्षेत्रात आल्यानंतर सारवत सुख, साररूप असलेल्या सुखाची, म्हणजे परमात्म वस्तू सार आहे, संसार कसा आहे? आसार. फलकट तो संसार संसार येते सार. परमात्मा हा काय सारूप आहे, आणि संसार फलकट म्हणजे काय आहे? आसार आहे. आमच्या भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्यांनी एक श्लोक लिहिला. ते श्लोकामध्ये 3 सिद्धांत सांगितले. परमात्मा हा सत्य आहे, संसार मिथ्या आहे, जीव परमात्म्याचं स्वरूप आहे. श्लोकार्धेन परोक्षामी यदुक्तम ग्रंथकोटिनी ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. आमचं दृष्ट या शंकराचार्याचं दृष्ट शेक्सपियरने घेतलं. त्याने तिकडं 3 सिद्धांत मांडले. हे इटर्नल जे ट्रुथ म्हणजे अंतिम सत्य आहे, हे वर्ड्स इज फॉल्स म्हणजे जग नावाचा मिथ्या आहे, आणि वर्ड्स इज वर्क ऑफ इग्नोरन्स म्हणजे जगत हे अविद्येचं कार्य आहे, असं आमचं पाहूनच शेक्सपियरने लिहिलं. आणि त्या शेक्सपियरला या देशातले नालायक शिकले लोक डोक्यावर घेतात, अरे अगोदर आमचं त्याने उष्ट घेतलं, त्याने आम्ही उष्ट घेतलं नाही. आमची परंपरा किती वर्षाची आहे? वैदिक धर्माची परंपरा 1,98,58,08,53,121 वर्षाची लिखित परंपरा आहे. 1,98,58,08,53,121 वर्षाची लिखित परंपरा आहे. त्याच्या अगोदर होतच. प्रभू रामचंद्र हे मनुवंशातले 61वे पुरुष होते. मग त्याच्या दशरथ राजाने 99,000 वर्ष केले राज्य. त्या बघा बरं किती वर्ष होतं, किती परंपरा आहे. एवढी परंपरा आहे, म्हणून आमचं त्याने उष्ट घेतलं, त्यांचं आम्ही घेतलं नाही. तर काय आहे म्हणतात, आसार म्हणजे संसार नावाचा पदार्थ मिथ्या आहे, आणि परमार्थ क्षेत्रातलं सारूप सुख हे सत्य परमात्म्याचं सुख आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून काय म्हणतात, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. तुका म्हणे आता आम्ही नवजो दौडीचा. म्हणजे तुकोबर आहे म्हणतात, आता आम्हाला तुम्ही हाकलून देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही इथून जाणार नाही. उपमान्यूची गोष्ट माहित आहे का तुम्हाला? उपमान्यूच्या दूध नव्हतं, पण ते दूध मागत होता. त्याच्या आईने काय केलं, पिठात पाणी घालवलं, कालवलं आणि खाल्लं. ते त्याला वाटलं दूधच आहे. पण ज्या वेळेला त्या मित्राच्या घरी गेलं, त्यांनी ओरिजिनल दूध दिलं, तो दूध पिला. आईला म्हणतो, आई हे दूध कसलं आणि तिथलं दूध कसं आहे? हे नुसतं याच्यात काही बेचव आहे,
ते मात्र अत्यंत मधुर असं दूध होतं. दूध मधुर असतो, गोड असतो, द्रवरूप असतो. तुझं तर हे मिसळलेलं पिठासारखं दिसतंय, काय आहे? त्यावेळेला ती म्हणते, अरे बाळा तुला काय सांगू म्हणे, आमच्या घरात गाय नाही, कुठलं तुला दूध देऊ? मग त्यावेळेला त्याला पटलं, खरं दूध प्यायल्यानंतर खोट्या दुधाची काय होत असते, म्हणजे ज्ञान होत असते. तसं खरं परमात्म्याचं ज्ञान झालं, सुखरूप असलेलं परमात्म्याचं ज्ञान झालं तर असार संसार, संसार हा असार वाटतो. म्हणून आम्हाला खरं सुख कोणाच्या संगतीत, तुझ्या संगतीत मिळालं. म्हणून काय आहे, तुका म्हणे आता न भजू दौडीचा, तू हकलून देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही जाणार नाही. विठ्ठल असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. मी नेहमी सांगत असतो, अभंगाचा सरळ सरळ अर्थ जरी सांगितला समाजाला फार मोठा उपकार होईल. आता महाराज लोक आहे, आपल्या घराणा जर सोडला तर नुसतं विरोध चालू आहे, दुसरं काही नाही. आपली जी विद्यार्थी आहेत ना, एकदम नंबर 1चं कीर्तन करतात महाराज. आमचे जे विद्यार्थी आहेत नंबर 1चे कीर्तन करण्याची पद्धत 3 प्रकारची आहे. हे अजून महाराज लोकांना माहीत नाही. एक पदकृत्य पद्धती आहे, एक उपकर्म उपसंहार पद्धती आहे आणि एक अधिकरण पद्धती आहे. ब्रह्मसूत्र भाषामध्ये शंकराचार्याने पहिलंच अधिकरण पद्धती आहे. विषयो विषयश्चैव पूर्वपक्ष तत्वोत्तरम. हा श्लोक वाचा तर 3 प्रकारानं कीर्तन करावं. आता फक्त एक महात्मा राहिला त्या पद्धतीने कीर्तन करणारा, आणि आपल्या घरातले काही माणसं त्याच्यावर कीर्तन करतात, बाकी कोणीही करत नाही, त्याला माहीतच नाही कीर्तन काय असते. असो, तिकडे मला जायचं नाहीये. तर काय, तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. गोपाळ भगवंताला म्हणतात, तुझ्या संगतीनं आम्ही काय झालो, आम्ही निश्चित झालो. तुझी संगत केल्यापासून आम्ही निश्चित झालो. कारण संगप्रिय माणूस आहे. माणूस कसा आहे, त्याला कोणाची तरी संगतच लागते, त्याच्याशिवाय तो माणूस राहत नाहीये. आता आमचे गुरुवारे भाऊ सांगायचे, माणसाला 3 प्रकारची संगत असते. जीवानं जीवाची संगती करायची का, जीवानं जडाची संगती करायची का, जीवानं संताची संगती करायची का, आणि जीवाने परमात्म्याची कोणाची संगत करावी? जीवाने परमात्मा, संताची नको ना. या सर्व इथल्या परिसरातल्या लोकांनी गुरुवारे मदन महाराजची संगत केली म्हणून तुम्ही धन्य झाले महाराज. महाराज जर इथं आले नसते, भाऊही आले नसते, भाऊ आले, आम्ही आलो नसतो. आम्ही सगळे कशामुळे आलो? गुरुवारे मदन महाराजांमुळे आम्ही या ठिकाणी आलो, आणि त्याच्यानंतर भाऊंच्यामुळे आता या ठिकाणी आलो. 2 महात्मे आम्हाला आमच्या जीवनात कल्याण केलं महाराज. काय आहे आता अलीकडं असं झालंय, काहीच कळत नाही. ते 100 विद्यार्थी ठेवतात. गीतेची संत झाली नसते, एक श्लोक म्हणता येत नाही, पण ते त्यांची फसवणूक आहे महाराज. जीवाचं कल्याण करायचं असेल तर स्वतःचं अगोदर कल्याण करावं, नंतर दुसऱ्याचं कल्याण करावं. मी नेहमी सांगत असतो, आमचे सुंदरकर महाराज म्हणायचे, माणूस ज्या वेळेला परमार्थ क्षेत्रात प्रवृत्त होतो त्यावेळेला माझं कल्याण कसं होईल असं इच्छा ठेवून जर परमार्थात प्रवेश केला तर त्याचं कल्याण होतं, आणि तो 10 लोकांचं सुद्धा कल्याण करू शकतो. मी कीर्तनकार होईल असं म्हणलं की तोही नरकात आणि दुसऱ्याला नरकात मिळेल, ही गोष्ट पक्की आहे. म्हणून अध्ययन करून त्या ठिकाणी पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. तर काय आहे, तुझ्या संगतीमुळं आम्ही निश्चिंत झालो. कारण जीवाने जीवाची संगती केलं तरी काही कल्याण नाही. कारण स्वतः जीव जड आहे आणि दुसरं जीव जड आहे, हाही जड आहे. जडानं जडाकडे काय उपयोग आहे? आणि जीवाने जीवाची जीव ही जड आहे. आता वास्तविक पाहता जीव जड काय म्हणायचं? जीव चैतन्याचा आहे. वास्तविक पाहता त्याला जड काय म्हणायचं? देहादी पदार्थाचा तादात्म्य संबंध ठेवल्यामुळे देहाचे धर्म याच्या ठिकाणी येतात, म्हणून हा जीवाला जड म्हणतात. तर जीव चेतन स्वरूप आहे, ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. म्हणून जीवाने जीवाची संगती केली तरी कल्याण नाही, जीवानं जडाची संगती केली तरी कल्याण नाही, जीवानं संताची संगती केल्यानंतरही कल्याण आहे, आणि जीवानं परमात्म्याची संगती केली तरी जीवाचं काय आहे? कल्याण आहे. मग या ठिकाणी गोपाळ कोणाची संगती केली होती? भगवान परमात्म्याची, श्रीकृष्ण परमात्म्याची संगती केली होती. आणि त्यांना म्हणतात, तुझी संगती झाली आमची निश्चिंत. त्या संगतीमुळे आम्ही काय झालो? निश्चिंत झालो. कारण काय?
चिंता कुठपर्यंत राहते? चिंता कुठपर्यंत राहते? भय आणि चिंता कुठपर्यंत राहते? ज्यापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक मंडळी करायला नाही अभिमान. तर काय आहे ते नाही. जीवानं काय परमात्म्याची संगती केल्यानंतर त्याला भय राहत नाही, चिंताही राहत नाही. कारण अगोदर भय आहे, नंतर चिंता आहे. भारतानं विचार करा, अगोदर काय आहे? भय आहे, नंतर चिंता आहे. का बरं? चिंतेचं भय हे बाप आहे महाराज. ही गोष्ट गीतेमध्ये काम यश क्रोध यश रजगुण समुद्भवा इथं सांगत असताना अगोदर काम घेतला. का? काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिली धनी, इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध लोभ अले ठाई प्रेम काम क्रोध लोभ निवारे ठाई काम क्रोध लोभ निवारे ठाई काम क्रोध लोभ निवारे ठाई अज्ञानंदाची दोषी झाली दोषी झाली अज्ञानंदाची दोषी झाली दोषी झाली अज्ञानंदाची दोषी झाली दोषी झाली अज्ञानंदाची सृष्टी झाली दोषी सर्व ठिकाणी काम अगोदर वापरला. का बरं? काम हे क्रोधाचं आणि लोभाचं बाप आहे. काम अपूर्ण झालं लोभाला उत्पन्न करते, काम अपूर्ण झालं तर क्रोधाला उत्पन्न करते. 100 रुपये मिळाले, 200 रुपये कसे मिळतील? कामानं काय केलं? क्रोधाला आणि लोभाला निर्माण केलं. तो जनिता आहे ठिकाणी. तसं या ठिकाणी सुद्धा भय जे आहे ते भय चिंतेचं बाप आहे महाराज. म्हणून तुम्हाला चिंता करायची असेल, निवृत्त करायची असेल तर काय काय भय निवृत्त केला पाहिजे अशी गोष्ट आहे. म्हणून तुझी संगती झाली आमुची विसरू. आम्हाला तुझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली असल्यामुळे भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली तर त्याला कोणतंही भय नसतो. का बरं भय नसतो? भय कोणापासून होतो? आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, तो आपल्याहून भिन्न असावं, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असावं आणि आपलं वैरी असावं, त्याच्यापासून भय असतं. कोणाकडे असते? आपल्यापेक्षा श्रेष्ठ असावं, आपल्यापेक्षा आपलं वैरी असावं आणि पुन्हा 3 सांगितलं होतं, श्रेष्ठ असावं, वैरी असावं. दुसरं कोणतं सांगितलं होतं? विसरलं. काय आहे? तो भिन्न असावं, तो वैरी असावं, तो श्रेष्ठ असावं. त्याच्यापासून भीती असते. आपण भगवत स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर भगवानपेक्षा सर्व श्रेष्ठ कोण आहे का? परमात्म्याच्या परमात्म्याला भिन्न काही पदार्थ आहेत का? परमात्मा आपला वैरी आहे का? नाही. म्हणून आपण भगवत स्वरूप झाल्यानंतर तो निश्चिंत होत असतो. म्हणतात तुझी संगती आणि आमची झाली आमची निश्चिंत, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे संसारात कधी पाहिलं नाही असं सुखाचा सोहळा आम्हाला प्राप्त झाला. माणसाला सुख कशाला म्हणतात हे कळत नाही. सुखाची अपेक्षा आहे, सुख कशाला म्हणतात हेही कळत नाही आणि सुख कशापासून मिळतं हेही कळत नाही. मोठं अवघड आहे. इच्छा मात्र आहे, पण कसं मिळतं ते साधनाचं ज्ञान नाही आणि त्याचा म्हणजे काय आहे त्याचं ज्ञान नाही, साधनाचं ज्ञान नाही आणि सुख कशाला म्हणतात हे सुद्धा नाही. आपण विषयालाच सुख म्हणून विषयामध्ये सुख आहे असं समजून चालतो, पण विषयामध्ये सुख नाही आहे. विषय भोगाला गेलं की त्या क्षणात माणूस संपतो, महाराज जीव संपतो. ज्ञानोपर म्हणतात पतंगा दिती अलिंगन हेच त्याशी अचुकन देवी विषयाचरण आत्मघाता. विषय भोगाला गेलं, पतंग नावाचा किडा असतो, ते लाईटवर त्याला काहीतरी भोग्य वस्तूचा भ्रम होतो आणि तो किडा एकदम त्याच्यावर झडप घालतो. किती दिवसांनी मरतो? झडप घातल्याबरोबर त्या क्षणात संपतो महाराज. तेच त्याशी अचूक, अचूक शब्द अचूक मरण, मरण त्याला चुकतच नाही. तसं विषय भोगाला गेलं की जीव जगत नाही, त्या क्षणात तो संपतो. म्हणून काय आहे
आपलं काय आहे, तर काय आहे सुख हे परमात्म्यापासून सुख आम्हाला मिळालं, कारण ते सार रूप असं सुख आहे. सुखाची व्याख्या कळत नाही माणसाला. नैयायिक म्हणतो अनुकूल वेदनियम सुखम. अनुकूल वेदना म्हणजे असे अनुकूल असं ज्ञान ज्याच्याविषयी असेल त्याला सुख असं म्हणतात. प्रतिकूल वेदनियम दुःखम असं नैयायिक म्हणतात. पण सुखाची व्याख्या ती नाही. आमच्या वेदांत शास्त्रामध्ये सुख म्हणजे ब्रह्म, ब्रह्म वेगळ्याने सुख असं नाही आहे. पूर्वपक्षाने शंका केली, अरे ब्रह्माचा अनुभव नाही आणि ते आम्हाला प्राप्तीची इच्छा कसं होईल? कारण एका तरी गणेश महाराजांनी सांगितलं, त्या वस्तूचं लक्षण कळलं पाहिजे, त्यावेळेला त्या वस्तूचं आपल्याला इच्छा होत असते. सुख नावाची वस्तू, त्याचं लक्षण तुम्हाला माहीत आहे का? परमात्म्याचा सुख तुम्हाला अनुभव आहे का? तर अनुभव असलेला तो मुक्त आहे, ज्याला अनुभव नाही त्याला इच्छाच होणार नाही, असं शंका केली. सुंदर दोहा लिहिलं निसर्गदासीने. काय सुंदर असं दोहा निसर्गदासीने हिंदी विचार सगळ्यात केलं. काय म्हणतात, या अनुभव ज्या वस्तूची ताकी इच्छा होई, ब्रह्म नाही अनुभूती न चाही न. ज्या वस्तूचा अनुभव केला त्याची इच्छा होते. या ज्या वस्तूची ताकी इच्छा होई, ब्रह्म नाही अनुभूती न चाही न. ज्या वस्तूचा अनुभव केला तर त्याची इच्छा होत असते, ब्रह्माचा अनुभवच नाही तर इच्छा कसं होईल? पूर्वपक्षी उत्तर येतो, अरे ब्रह्म हे सुखरूप आहे असं शास्त्रामध्ये ऐकलेलं आहे. ब्रह्म सुन्य सुखरूप, ब्रह्म हे सुखरूप आहे, परमात्मा सुखरूप असं ऐकलेलं आहे. म्हणून काय आहे परमात्म्याचं जे सुख आहे ते सुख तुझ्या संगतीला आम्हाला प्राप्त झाला. आम्ही निश्चित झालो, हे संसार कधी सुख पाहिलं नाही, ते आम्हाला सुख तुझ्या संगतीत मिळालं. म्हणून काय म्हणतात, त्या ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन केलं. ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत किती आहे? 4.5 इंगळे 3000 म्हणतो. कुठं शिकलाय कोणाला माहिती? 4,500 दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तुम्ही मोजून पहा. किती आहेत? 4,500. 9,034 वहीमध्ये किंवा 9,033 वही आहे काही ज्ञानेश्वरीमध्ये. आमच्या दादांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 9,033 वही आहे. कारण दादासारखं ज्ञानेश्वरी लिहिणारा अजून जन्माला आला नाही. काही संस्थेच्या महाराज लोकांचं कौतुक करून असतात. चुकीचं आहे गोष्ट. महाराज माऊलीचे गाथा पहिल्यांदा माऊली आमच्या दादाने लिहिलं, ज्ञानेश्वरी आमच्या दादाने लिहिलं, नंतर इतर लोकांनी लिहिलं. ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. 1935 साली दादाने गाथा लिहिला, माऊलीचा सार्थ गाथा. त्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. तर काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगत असताना, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता, उभयोरपी द्रष्टांतो स्तनयो तत्वदर्शिभिः. त्याच्यावर लिहित असताना माऊलीने खूपच सुंदर 4,500 दृष्टांत दिलं. एकेका ठिकाणी 7-8, 8-8 दृष्टांत दिला. तर त्या ठिकाणी ग्रंथकाराचा असा नियम आहे, एक ग्रंथकार ज्यावेळेला एकच दृष्टांत देतो त्यावेळेला दृष्टांत निर्दिष्ट असतो, आणि एकच ग्रंथकार जर अनेक दृष्टांत देतो पहिला दृष्टांत काय देतो, त्याच्याशिवाय दुसरा दृष्टांत देत नाही. हे ग्रंथकाराची मर्यादा आहे. तर काय आहे तिथं 4 दृष्टांत माऊलीने दिलेला आहे. सलिली पै जैसे एक होऊनी मिळले जैसे, हे निवडून राजहंसे. विचार कसा करावा याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले. विचाराचा खूप मोठा विचार आहे बरं का. विचाराचा विचार करत असताना 7 प्रकारांनी लिहावा. ते 7 PhD होतात. आता जे शिक्षक आहेत ना शाळेतले कॉलेजमधले, ते शिक्षक आहेत ना, त्यांना विचारा, त्यांना कळतच नाही विचार कशाला म्हणतात. अहो त्यांना एखादा समाजसुद्धा कळत नाही. फुकट पगार खाणारे म्हणजे शिक्षक असतात. ही गोष्ट त्यांना कळतात. अलीकडची, पूर्वीचे मी नाही सांगत, अलीकडचे जे आहेत ना त्यांना व्याकरण काय माहीतच नाही. मी नेहमी म्हणत असतो, काम काही नाही आणि भरपूर पगार खाणं म्हणजे शिक्षक. आमचे शेतकरी रात्रंदिवस जगतो, त्याला 10 रुपये मजुरी करत नाही. हेच तुम्हाला अनुभवचं, मी त्याच्याविषयी बोलत नाही. तरी पैसे एक होऊनी मिळले जैसे, हे निवडून राजहंसे वेगळे तुझे. तर विचार कसं करावं हे सांगत असताना माऊली म्हणतात, दूध आणि पाणी एकत्र करून ठेवल्यानंतर राजहंस नावाचा पक्षी काय करतो, दूध घेतो, पाणी सोडून देतो. तिथं दूध आणि पाणी दोन्ही
मिसळले मिक्स करून ठेवल्यानंतर तुम्हाला डोळ्याला काय दिसतं? काय दिसत नाही? पाणी दिसत नाही का नाही? तिथं दिसत नाही. हे दोन्हीचं मिश्रण आहे. तसं हे जग म्हणजे काय आहे? अनात्म जड पदार्थ आणि परमात्मा चेतन पदार्थ या दोघांचं मिश्रण आहे. या दोघांचं काय आहे? मिश्रण आहे. पण तुम्हाला काय दिसतं? जग दिसतं, सार परमात्मा दिसत नाही. तुमच्यापेक्षा राजवंश शाणा का तुम्ही शाणा? हा, राजवंश शाणा. कारण दोन्ही मिक्स करून ठेवल्यानंतर त्याला काय दिसतं? सार दूध दिसतंय, असार पाणी सोडून देतंय. तुम्हाला हे जग जे आहे ना, चितचित ग्रंथी, चिद आणि अचित या दोघांची ग्रंथी म्हणजे गाठ म्हणजे जगत आहे. तुम्हाला काय दिसतं? जग दिसते, परमात्मा दिसत नाही. हे थोडंसं माऊलीला कमी वाटलं. का कमी वाटलं? हा दृष्टांत आता राजवंश पक्ष कुठं आहे? का पाहिला नाही? राजवंश पक्षी कुठं आहे? कुठं आहे? मानस सरोवर मध्ये आहे. ते इथं पाहायला मिळत नाही. मानस सरोवर कुठं आहे? चीन मध्ये गेला. कोणी घालवलं? नेहरू महाराजांनी घालवलं. ते चाचा नेहरूंनी चीनला देऊन टाकलं. ते तेव्हापासून आपल्याला राजवंश पक्षी पाहायला मिळत नाही. आणि दृष्टांत जो असतो उभय पक्ष संमत असतो. म्हणजे सिद्धांत पक्षाला पूर्व पक्षाला दोघाला संमत असेल तर दृष्टांत असणार. एकाला संमत असेल तर दृष्टांत राहत नाही. ते हा दृष्टांत कमी वाटला. ज्ञानोबामुळे पुढे कलियुगामध्ये एक पंतप्रधान होणार आहे. ते चीनला देणार आहे. आपल्या देशाचा अनुभव येणार नाही. म्हणून दुसरा दृष्टांत दिला. ना तरी जाणीवेच्या ऐनी करिता दडी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे. आपण दहीचं मंथन करतो. त्यामध्ये काय काय आहे? ताक आहे आणि मंथन करून तुम्ही काय करता? जाणीवेच्या ऐनी म्हटलं. कारण त्यांना माहित आहे पुढं त्या ठिकाणी हे मंथन करणारच नाहीत. मिक्सर आणतील, त्याच्यात दही घालतील, सर्व दोन्ही बाजूला काढतील, ताक बाजूला काढतील. ज्ञानोबा सर्वज्ञ होते. कारण जे संत असतात ना, मागचं हजारो वर्षाचं लाखो वर्षाचं ज्ञान, पुढचे सुद्धा लाखो वर्षाचं ज्ञान त्यांना असते. माऊलीने काय केलं की जाणीव शब्द ठेवला. ना तरी जाणीवेच्या ऐनी करिता दरी कडसणी. दर्याचं मंथन केल्यानंतर त्या मग नवनीत निर्वाणी जैसे. नवनीत म्हणजे दोन्ही ती आपल्याला दिसते. हाही दृष्टांत ज्ञानोबाला कमी वाटला. का बरं? पुढे हे दूषण करणारच नाही. त्या दुग्धालयाचं लोणी आणतील, त्या कडवतील, तूप खातील. त्याच्या खाली म्हणते की अग्निमुखे किडाळ सोडून याचे काळ मग निवडीची केवळ बुद्धिमंत. ते सोन्याचा अलंकार ज्या वेळेला बनवतात, नुसतं सोनं नसतं, त्याच्यात काही हिनकट भाग असतो. हिनकट भाग आणि सोनं दोन्ही मिळून काय करतात? दागिना बनवतात. मग सोनार काय करतो? सोनार काय करतो? अग्नीद्वारा तापवतो, शुद्ध सोनं रस बाजूला काढतो आणि हिनकट बाजूला काढतो आणि हिनकट टाकून देतो, शुद्ध सोनं ग्रहण करतो. काय करतो? तसं या ठिकाणी परमात्मा हा शुद्ध सोना आहे आणि जगत हे हिनकट भाग आहे. दोघेचं मिश्रण म्हणून हे जगतरूपी अलंकार घालणार आहे. मग त्या ठिकाणी तो काय करतो? विचार म्हणजे विचाराच्या द्वारा हिनकट भाग जग टाकून देतो आणि म्हणजे त्या ठिकाणी घनवट असलेला परमात्मा घेतो. हा दृष्टांत ज्ञानोबाला हा सुद्धा कमी वाटला. कारण का? सोनार तुमच्या समोर करतो का घरी करतो? कानडीमध्ये एक म्हण आहे, अक्षाल्या आत्मन भंगार बिडाला. म्हणजे काय? सोनं सख्या बहिणीचं जे सोनं करतो म्हणे, असं आहे. एक म्हण आहे, अक्षाल्या आत्मन भंगार बिडाला. म्हणजे सोनार सख्या बहिणीचं सुद्धा सोनं करतो, तो आपल्या समोर करत नाही. मग हा दृष्टांत काही मग ज्ञानोबाला कमी वाटला. मग खाली पुन्हा एक दृष्टांत दिला. ते म्हणतात का भूषभूज एकवट उपणेचा राई घनवट ते उडे ते फलकट घाणवाली. आपण शेतकरी ज्या वेळेला पेरतो त्यावेळेला धान्य पेरत असताना नुसतं घनवट भाग येत नाही, अगोदर त्याच्यावर फलकट भाग येतो, फलकट, आणि त्याच्या आत बी असते. दोन्ही मिळून उत्पन्न होतात. मग पूर्वी काय करायचे ते शेतकरी? त्या बैलाच्या साहाय्याने तुडवायचे आणि ते उपणायचे. ते खाली बीज राहायचं आणि फलकट उडून जायचं. आता मशीन आलं, त्याला लई मजा बोलायची, अनंतर वाटकले. पूर्वी त्या ठिकाणी
मशीनच्या साहाय्यानं पूर्वी त्या ठिकाणी तुडवून घनवट बी द्यायचे, फलकट टाकून द्यायचे. आता मशीनद्वारा तर फलकट टाक घेऊन पण घनवट टाकतात का? सुधारणा कशात झाली? ते अनंतर आठवले म्हणायचे, अरे पूर्वी तुम्ही त्या ठिकाणी चुलीवर तांदूळ शिजवत होते, आता काय गॅसवर वाळू शिजवतं का? कशात बदल झाला? साधनात बदल, साध्यात बदल झाला नाही. म्हणून शेवटचा दृष्टांत जो आहे, लाखो वर्षे गेलं तरी शेतकरी घनवटच घेतो, फटकट टाकून घेतो. निर्दोष दृष्टांत आहे शेवटचा. कोणता? ऊस बीज एकवट उपण्याचा राई घनवट एवढे ते फलकट जाणवाले. लाखो वर्ष नाही, कोट्यावधी वर्षे गेलं तरी शेतकरी घनवटच घेतो, फलकट टाकून घेतो. निर्दोष दृष्टांत. असं ज्या वेळेला अनेक दृष्टांत येत असतात त्यावेळेला पहिल्या दृष्टांतात काहीतरी कमी वाढतो आणि दुसरं दृष्टांत दिलेलं असतं. आम्ही ते 16 वर्ष ज्ञानेश्वर मी सांगायला सुरुवात केली गुरुवर भक्तीबाबांच्या तिथं. तर प्रत्येक दृष्टांत हा का 16, 17, 18 अध्यायापर्यंत आलो. या दृष्टानंतर हा दृष्टांत कशा करतात तिला त्याचं खूप मोठं चिंतन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. पण तो एक नमुना म्हणून तुम्हाला इथं सांगितलं. म्हणून घरी ताकाचे सरोवर येते नवनीताचे तुका म्हणे आता आम्ही नवजो दौडिता. तर त्या ठिकाणी म्हणतात तुम्ही जर हकलून देण्याचा जरी प्रयत्न केला तरी आम्ही या ठिकाणी निघून जाणार नाही, असं त्या ठिकाणी अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात. मला 12 वाजता संपवा बाई बकाचं म्हणणार 12 वाजता संपवा. तर कसं काय संपवायचं मोठं अवघड आहे. तर काय आहे अभंगाचं आपण यथामती चिंतन केलं. पण काल्याच्या कीर्तनामध्ये दंड काय? इतर कीर्तनामध्ये किती मोकाट बोललं तरी चालतं, पण काल्याच्या कीर्तनात चालत नाही. कारण का? काल्याच्या अभंगी ठराविक आहेत, 7-8 अभंग काल्याचे आहेत आणि अभंगही जास्त नाही. लीला म्हणजे गोळवणीच्या बाबतीत ते अभंग हे सांगत असताना, पण काल्याकरता घेतलेला अभंग 7-8 अभंगच आहेत त्याच्यात. तर काय अभंगाचं यथामती चिंतन केलं. आता काल्याच्या प्रसंगामध्ये असं आहे, चरित्र ते
सागरीचे सार्वभौम सागरी रे देव गोकुळी सार्वभौम सागरीचे चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. तसं भगवंताचं चरित्र विचार केला तर जन्मल्यापासून गर्भापासूनच चरित्र सुरुवात झालेली आहे त्याची. कोणाची? भगवंताची. म्हणून काही जन्माचे प्रसंग सुद्धा सांगतात. आमचे गुरुवारी मदन महाराज 10 मिनिटात जन्माचं चरित्र सांगायचे, एकदम वेगात सांगायचे. अति विस्तार ते करायचे नाही, 10 मिनिटातच ते याच्यापासून सुरुवात करायची आणि गोकुळीच्या सुद्धा अंतपार इथंपर्यंत 10 मिनिटातच सगळं सांगितलं. भगवान अवतीर्ण कधी होतो? परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवनीये. ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल, धर्मावर आघात होईल. आता हा वैदिक हिंदू धर्म ते अनादी कालापासून आहे बरं का. या धर्माला नष्ट करण्याकरता जगात इतके प्रयत्न चालले, पण यांच्या बापानं नष्ट होणार नाही. महाराज, ही गोष्ट का नष्ट होणार नाही ते असं कारण सांगतो. का नष्ट होणार? ज्ञानोबा एक नियम सांगतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरती दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेला. तर जे उत्पन्न होत असते तो नष्ट होत असते, जे नष्ट होत असते ते पुन्हा उत्पन्न होत असते. आमचा हा वैदिक धर्म उत्पन्न झालाच नाही, अनादी आहे. यस्य आदिनाम उत्पत्ती न स्यात्स्या अनादी. ज्याला आदी म्हणजे उत्पत्ती नाही त्याला काय म्हणतात? अनादी. उत्पत्तीच नाही त्याचा नाश कसं होईल? हे आळंदीला विद्यानंदगिरी आले होते. त्या विद्यानंदगिरीने एक पुस्तक लिहिलं, त्याच्यात 1008 न्याय आहे. किती न्याय आहेत? 1008 न्याय. तर त्या न्यायामध्ये एक न्याय आलेला आहे. त्या न्यायाला म्हणतात आकाशमुष्टी हनन न्याय. आकाशमुष्टी हनन न्याय. एक माणूस विचार केला, सगळ्यामध्ये सगळे जग उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात. पण हा हिंदू वैदिक धर्म जो आहे तो उत्पन्न झाला, नष्ट का होत नाही? जसं एक मनुष्य आकाशाला काय केला, आकाश उत्पन्न झाला, नष्ट का होत नाही? त्याला मुष्टी प्रहार करून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. किती मुष्टी प्रहार करून आकाश नष्ट होईल? एकदा हाच मुष्टी प्रहार करून 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 संपेल, पण आकाश संपत नाही. तसं या वैदिक हिंदू धर्माला इतर धर्मी प्रयत्न नष्ट करण्याचा प्रयत्न यांच्या बापानं नष्ट होणार नाही. कारण हा उत्पन्न झालाच नाही, तो नष्ट कसा होईल? कारण नियम आहे, उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे. असा वैदिक धर्माला पुन्हा गीतेमध्ये सुद्धा असा शब्द वापरला बघा, यदा यदा धर्मश्लोक ज्ञानिर्भवती का नष्टोर्भवती. नष्टोर्भवती आहे का? नष्टोवरती शब्द भगवंताने वापरलाच नाही, ज्ञानिर्भवती असा शब्द वापरला. म्हणजे धर्माला ज्या वेळेला ग्लानी येत असते त्यावेळेला भगवान अवतरले. आपुल्या आपुल्या पाळीशी भक्तजना. इतर धर्मामध्ये भगवान वेगळा आणि धर्म वेगळा. वैदिक धर्मामध्ये भगवान आणि धर्म वेगळा नाही. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य. मग भगवान विनाश आहे का अविनाश आहे? मग त्याचं स्वरूप असलं धर्म कसा असणार? मग यांच्या बापानं तर धर्म नष्ट होईल का? ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. तर काय आहे त्या धर्माच्या रक्षणाकरता भगवान अवतीर्ण होतात. मग ते बाकीचा प्रसंग सगळं खूप आहे. म्हणजे त्यावेळेला काय झालं, पृथ्वीवर दैत्य मागले, यज्ञ मोडलं, कीर्तन संपले. अशा वेळेला त्या ठिकाणी काय झालं,
मग ते ब्रह्मदेव भगवान शंकर सहित ते कुठे गेले, भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूकडे गेल्यानंतर त्यांनी पुरुषोत्तानं त्या भगवंताची काय केली, म्हणजे काय केली, स्तुती केली. स्तुती केल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, आकाशवाणी झाली. कोणती आकाशवाणी झाली, कोणाची 3 वेळा आकाशवाणी येते. एकदा आकाशाची वाणी सांगे सकळ, आकाशाची वाणी सांगे सकळ, आकाशाची वाणी सांगे सकळ, आकाशाची वाणी सांगे सकळ. आकाशाची वाणी सांगे सकळ अशी तळवा मानसी करू नका. युवतीच्या गर्भा येईल भगवान रक्षील गाण. दोनच वापरले, दुसरं वापरतात ताई आणि भक्त, हे दोनच वापरले. का बरं, तिसरं कोणाचं नाव घेतलं नाही. अरे पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर गोमाता लागते. कोणाचं रक्षण, पृथ्वी गोमातेपासून पृथ्वीचं रक्षण होत नाही. ज्या दिवशी जगात एकही गोमाता राहिली नाही त्यावेळी पृथ्वी संपली असं समजायचं. म्हणून तर ब्रह्मदेवाकडे या पृथ्वीनं कोणतं रूप धारण घेऊन गेलं. का बरं, इतर का घेतलं नाही. पृथ्वीचं रक्षण व्हायचं असेल तर कशामुळे होतं, गोमातेमुळे होतं, होत नाही. या देवाचं सगळं जर्सी दिसतात. कशाला, काय, डुकरापासून त्याची निर्मिती झाली. कशापासून झाली, डुकरापासून. हे म्हणतात आम्हाला त्याच्याशी जमत नाही. पूर्वीच्या काळात नव्हतं का, पूर्वीच्या काळात जमतच होतं. आता काय तुम्हाला फाजील सवय झाली. प्रत्येकाला मोबाईल पाहिजे, प्रत्येकाला गाडी पाहिजे, प्रत्येकाला बाहेर खायला पाहिजे. मग कसं काय मिळेल. मी एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक तरी गाय गोमाता तुम्ही तुमच्या घरात देशी गोमाता बना. आता ब्राझीलमध्ये या देशातल्या गिर गाई 60 लाख गायीचे पाळलेले आहेत. किती, 60 लाख गाई इथून या देशातून नेलेल्या आहेत. त्या ब्राझीलमध्ये. अरे गोमातेचं तुम्हाला महत्त्व माहीतच नाही. इथं पुण्याला एक माणूस आहे, त्याला वर्षाला 30 लाख पॅकेज होतं. त्यांनी ते नोकरी सोडली आणि 25-30 गाई बांधल्या आणि त्याने असं मोठा गोठा केला आणि तिथं ते गाई बांधतो. आणि जे रोगी आहेत ना, TB असेल, कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, ते माणूस नुसतं रात्री येऊन झोपतो. 10,000 रुपये एका महिन्याला एका माणसाला 10,000 रुपये नुसतं येऊन झोपायचं, सकाळी निघून. का बरं, अरे गाईच्या संगतीमध्ये कोणताही रोग असेल तर निघून जातो. आमच्या सरांनी बांधलेलं आहे, पांडुळे सरांनी 4 गायी दिसतात मला तिथं. कारण गाय के संग रहे 2 मासा, देखहू प्रभू प्रभाव क्षय रोग नासा. गायीच्या संगतीत नुसतं TB झालेला माणूस 2 महिने नुसतं झोपला तर त्याला TB रोग हद्दपार होतो. या देशात वर्षाला 50 लाख लोक TBने मरतात. किती मरतात, 50 लाख. म्हणून त्या धेनुमानस नावाचं पुस्तक आहे. जसं रामचरित मानस आहे तसं त्या गोपाल स्वामीने धेनुमानस नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यात लिहित असताना तो सांगतो, गाय के संग रहे 2 मासा, देख प्रभू होत क्षय रोग नासा. क्षय रोगाचा काय होतो, नाश होतो. म्हणून मी तर असं म्हणतो, मी अनेक वेळा सांगत असतो, ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी किंवा गीता आहे, घरासमोर तुळशी वंदावन आहे आणि घरासमोर एक गोमाता आहे, तोच हिंदू आहे म्हणून संशय. कारण भगवान सुद्धा गायी रक्षणाचं तू करतो. कशा करता आला, कशा करता आला भगवान, कशा करता आला, गो आणि भक्त यांचं रक्षण करता भगवान आला. आल्यानंतर त्या ठिकाणी तिथली परिस्थिती कशी झाली, गोकुळीच्या सुखांत, गोकुळीच्या सुखांत आनंद
गोमातेच्या रक्षणाकरता आणि भक्ताच्या रक्षणाकरता गोकुळात प्रगट झाले. गोमातेचं अजून माहिती सांगतो तुम्हाला. गावरान गाईचं तूप जर असेल ते मडक्यात दही लावला पाहिजे. जर्मनमध्ये चालत नाही. विज्ञानवाद्याने संशोधन केलं. जर्मन भांड्यामध्ये दूध कोणताही पदार्थ तुम्ही शिजवलं तर 97% व्हिटॅमिन नष्ट होतात, 3% राहतात. मडक्यामध्ये तुम्ही शिजवलं तर 97% राहतात, 3% नष्ट होतात. आणि सगळ्यांनी जर्मनच. हिंदू लोक विचार करत नाही. ज्या वेळेला चलोजाची घोषणा केली या देशामध्ये गांधी अधिकारी, त्यावेळेला ते इंग्रजांनी यांना अटक केलं. जेलमध्ये जर्मन भांडी वापरली कारण यांची बुद्धी भ्रष्ट व्हावी, रुधिष्ट व्हावं म्हणून. आणि तेच आपण विचार करतो, त्याचा विचार करत नाही. ज्या माणसाला अर्धांगवायू झालेलं आहे, अर्धांगवायू झालेल्या माणसाला फक्त गोमातेचं तूप जे आहे पण मडक्यात बनवलेलं पाहिजे. फक्त 2-2 थेंब नाकात 4 दिवस टाका, तो गुटून फिरतो, दवाखान्यात जायचं काम नाही. किंवा बाळंतीण बाई लवकर बाळंतीण होत नाही, डॉक्टरकडे गेल्यानंतर तो लोक सिजर करावं लागतंय. त्या डॉक्टरच्या थोबाडीत हाना महाराज, सिजर कसं करा, पैसे करता तो. तुम्ही काय करा, गाईचं दूध घ्या आणि त्या गाईचं एवढं चमच्याभर शेण त्या गाई दुधात मिसळून हलवून त्या गाईला द्या. त्या गाईला माहीत सुद्धा होत नाही बाळंतीण झालेलं. अशी परिस्थिती आहे. एवढं गोमातेचं काय आहे. पण आपण हिंदू मूर्ख आहोत, शाणे नाहीत. आमच्या पूर्वजांनी जे संशोधन केलं ते जगात कुठेच नाही महाराज. आमच्या पूर्वजांचं जे संशोधन आहे ते जगात कुठेच नाही आहे. पण आपण कसे ठरलो. गाईचं 20 वर्षाचं तूप जर असेल तर ज्याला मोतीबिंदूचा पडदा येतो त्यानं 1 थेंब चालले पडदा फाटून ऑपरेशन करायचं काम नाही. हे सगळं पूर्वीचं संशोधन आहे, आत्ताचं नाही आहे. तरी आपण गाय गोमाता बांधत नाही, देशी गोमाता बांधत नाही. आपलं दुर्दैव आहे. हे सगळं भगवंताला ज्ञात होतं म्हणून त्यांनी ते गाईचं रक्षण केलं. गोपाल केलं, गाईचं काय केलं त्यांनी रक्षण केलं. म्हणून तो भगवान ज्या वेळेला गोकुळात प्रगट झाले त्यावेळेचे सुख गोकुळीच्या सुखा नाही लेखा बाळकृष्ण नंदावरी आनंद. नर आणि नारी दोघाला आनंद झाला. कुठं भगवान गोकुळात त्या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर. मग त्या ठिकाणी पहिली लीला भगवंतानी कोणती केली. 6व्या दिवसाची लीला श्रावण वद्य चतुर्दशी त्या दिवशी काय केली त्यांनी लीला कोणती केली. पुतण्याचा वध केला. गुरुवारी भाऊ मस्त सांगायचे. पुतण्याचा वध काय केला. गुरुवारी भाऊ सांगायचे माय मरावी मावशी उरावी, पुतण्यासारखी असेल तर जिवंत पुरावी असं म्हणायचे. माय मरावी कोण उरावी, मावशी. पुतण्यासारखी असेल तर जिवंत पुरावी त्याला. कारण भगवंताचा वध करण्याकरता ती ज्या वेळेला गोकुळात आली येत असताना खूप सुंदर रूप धारण केलं. कारण श्लोकच असा आहे भागवतामध्ये, पुतना कामचारिणी. पुतना कशी होती. कंशेन प्रहिता भोरा घोरा पुतना कामचारिणी पुत्रान शिशुचचार वज वृज ग्राम पुरादिशु. भागवतामध्ये असं वर्णन आहे की तिनं त्यावेळेला काही टीकाकार असं सांगतात पुतनाने त्यावेळेला 10,000 बालकाचा वध केला होता. काही टीकाकाराचं मत आहे. किती बालकाचं. 10,000 बालकाचं वध केलं. ती आली ज्या वेळेला नंदाच्या वाड्यात आल्यानंतर त्या ठिकाणी यशोदा आणि रोहिणी त्याला घाबरूनच पडलं, कारण इतकं सुंदर रूप धारण केलं.
अंगना म्हणजे बायको. इतकं सुंदर उदाहरण केलं. त्यावेळेला गोकुळातल्या गोपीला असा भ्रम झाला की आमच्या या गोकुळामध्ये भगवान विष्णू या कृष्ण रूपाने आला. बहुतेक आम्हाला वाटते की लक्ष्मीच या रूपाने आली पाहिजे, असं तिथं त्या गोपीला भ्रम झाला. मला गोपीला भ्रम झाला. मग आली ती आली आणि त्या भगवान श्रीकृष्णाला विचारलं, अगं तुला मुलगा झाला म्हणून. ते घाबरूनच पाहायला लागले. तू पाहू नको, गुरुवरे भाऊ इथं मस्त सांगायचे. ते असं म्हणायचे. पुतना तिला म्हणाली त्या यशोदेला, अगं तू लहान होती, माझं त्यावेळेला लग्न झालं, मला विलायतेत दिलंय म्हणायचे. कुठं दिलंय? विलायतेत. ती आली पुष्कळ दिवसांनी. आल्यानंतर मग त्या ठिकाणी घाबरूनच पाहू लागली. मग तुझी बहीण आहे मी, तू अजून लहान होती, तुला कळत नव्हतं, त्यावेळेला माझं लग्न झालं. मग ते थेट गेले भगवंताला मांडीवर घेतले. मांडीवर घेतल्यानंतर भगवान काय केलं? डोळे झाकले. याचे कारण अनेक तुम्हाला सांगितले, ते सांगत नाही. एक नवीन संशोधन झालं ते तुम्हाला सांगतो. पुतण्याचा वध केला. पुतण्याचे हात आणि पुतण्याचे केस आणि पुतण्याचे हाड ते तुकडे तुकडे काही तुकडे बाजूला पडले होते. ते भागवतात ही गोष्ट नाहीये, पण व्रजामध्ये वृंदावनामध्ये जे पंडित आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, व्रजवासी जे पंडित म्हणणं आहे, पुतण्याचा वध केल्यानंतर पुतण्याचं जिथं त्या ठिकाणी केस पडले त्या ठिकाणी अलीगड शहर निर्माण होतं. अलीगड आहे का त्याच्या हाडापासून निर्माण झालं. आणि पुतण्याचं जे विष पडलं हातातून, त्या विषापासून आग्रा शहर निर्माण झालं. पुतण्याचे हाडं जिथं पडले ते हातरस नावाचे शहर निर्माण. तिथं हातरस, आग्रा आणि अलीगड हे कोणापासून निर्माण झाले? पुतण्याच्या हाडापासून हातरस, पुतण्याच्या केसापासून अलीगड आणि पुतण्याच्या विषापासून आग्रा निर्माण झालं. असं काही इथलं भागवतात नाही, कोणत्या टीकेत नाही. पण वज्रवशी जे पंडित आहेत त्या पंडिताची तुम्ही भेट घेतली ती ही गोष्ट तुम्हाला नक्की सांगणार. ते विचारल्यानंतर सांगणार हातरस कसं निर्माण झालं, अलीगड कसं निर्माण झालं, आग्रा कसं निर्माण झालं, हे तुम्हाला ते सांगतील योग्य रीतीने. म्हणून काय आहे, पुतण्याचा वध केला आणि त्यावेळेला नंद महाराज हे कुठे गेले होते? कर द्यायला गेले होते. कुठं? मथुरेला. आणि तिथं वसुदेवाची भेट झाली. गाडी जिथं सोडतात ना ते वसुदेवाला माहीत होतं. गाडी सोडण्याच्या ठिकाणी आले आणि नंदाची त्यांची भेट झाली. दोघं बातचीत झाले. नंद म्हणतात, अरे तुझं लेकराचं वय होण्याचं संपून गेलं होतं, तरी तुला मुलगा झाला, तरी फार मोठं भाग्याची गोष्ट आहे. असं ते दोघांचं बोलणं झालं. नंद आणि वसुदेव अत्यंत मित्र होते महाराज, अतिशय मित्र होते ते. मग त्याला बरंच बोलणं चालणं झालं. त्यावेळेला नंद म्हणतो, गोकुळावर आपत्ती येण्याची शंका आहे, तू आता लवकर जा. अत्र न स्थेयम सत्वरम अत्र अतः गच्छ. इथून लवकर निघून जा, गोकुळा आघात येण्याची शंका आहे. त्यावेळेला नंदाने गाडी घेतली. गाडी घेतल्यानंतर मग त्या ठिकाणी गाडीत चालली. त्यावेळेला नंदाने विचार केला, वसुदेव जे बोलतो, वसुदेवाने जे मला सांगितलं या ठिकाणी तू राहू नको, लवकर आघात येईल. वसुदेव अष्टवशीपैकी एक वशी आहे, त्याचं बोलणं कधीच कुठं होणार नाही, असं नंदानं गाडीत चालताना विचार केला. विचार करीत करीत गोकुळाच्या जवळाला अत्यंत सुगंध वासाला. कारण भगवंताचा करस्पर्श झाल्यानंतर ती पुतण्याचं शरीर अत्यंत सुगंधित झालं होतं. भागवतामध्ये फार सुंदर वर्णन आहे महाराज, तुम्हाला वेळ नाही सांगलेला. तर काय आहे, तो वृषभदेव होताना त्याने संडास केला तर 40 कोस सुगंधित वास यायचे. एक श्लोकच आहे ते भागवतामध्ये. तो 40 कोस त्याचा वास यायचा, सुगंधी वास. आता इथं भगवंताचा करस्पर्श झाला होतो, कोणाला? पुतणीला. अत्यंत सुगंध वास आला. मग तसंच पुढं त्या ठिकाणी गेल्यानंतर काही गोपाळ पळतच आले महाराज. आणि झालेली सगळी हकीकत संघटना सगळी हकीकत सांगितल्यानंतर मग त्या ठिकाणी वसुदेवाने मग त्या ठिकाणी बालाला काय काय केलं, त्याला बालरक्षाविधी म्हणून होते. 6व्या अध्यायामध्ये 23 श्लोकापासून 29 श्लोकांपर्यंत बालरक्षाविधी.
ते बालरक्षा विधी आजही तुमच्या लेकराला कोणाला ताप आला, खोकला आला, पिशाचं लागलं, काही जर लागलं, ते 6 लोक कागदावर लिहायचे आणि कागदावर लिहून त्या ठिकाणी त्या पोराच्या गळ्यात मारलं तर आजही सुद्धा त्या ठिकाणी पिशाच, भूतबाधा, ताप, सर्दी सगळं असं त्या बालरक्षा विधी श्लोक आहे. अजून एक आकडा सांगतो, 24 ते 29 श्लोक 6व्या अध्यायातील आहे. तर अशाप्रमाणे पुतनेचा वध भगवंतांनी केला. तो होता म्हणजे त्या ठिकाणी श्रावण वद्य चतुर्दशी दिवशी पुतनेचा भगवंतांनी वध केला. बालरक्षा विधी फक्त बालयोगी सांगायचे. अजून कोणताही भागवत चांगला बालरक्षा विधी सांगितले शेखर महाराज सांगतात, बाकी कोणी सांगत नाही मला. कारण आमचे वक्ते बाबा म्हणायचे हे भागवत सांगणारे कसे आहेत मला सांगतो तुम्हाला. भागवत, भा म्हणजे भाराभर, गवत म्हणजे गवत. भा म्हणजे भाराभर, गवत म्हणजे गवत. यांचं भागवत सांगणे भाराभर गवत आहे म्हणायचं, भागवत नाही. भागवत शब्दाची व्याख्या अखंडानंद सरस्वती सांगायची. भागवत, भा नाम भाष्यते नाम भण्यते, ग नाम गीयते नारदादिही, व नाम वरिष्ठ सर्व शास्त्राणाम, क नाम तरती भवसागर. भागवत शब्दाची व्याख्या. भा नाम भाष्यते नाम भण्यते, सगळ्याच वेदामध्ये ज्याचं कथन केलं, भण धातूपासून भण्यते कर्मणे रूप झालं, हे अजून सुद्धा कीर्तनकाराला कळत नाही. गुरुजी विषयी भगवान शास्त्री संपेटकर बोलायचे. आमचे गुरुजी कुठले होते? परभणी. परभणी म्हणजे काय कोणाला माहिती? भणत धातूपासून भणी शब्द झाला आणि पर म्हणजे परब्रह्म. गुरुजींनी परमार्थ केल्या सुरुवात केल्यापासून ते शरीर सोडेपर्यंत पर म्हणजे परब्रह्म, भणतीमुळे परब्रह्माविषयकच बोलतो. आमचे गुरुवारे भाऊ सुद्धा परब्रह्मविषयकच बोलतो. अन्यते नाम सर्वेपि विदुषु, सर्व वेदामध्ये ज्याचं कथन केलंय. आणि ग नाम गीयते नारदादी, ज्या भागवताचं नारदादिकानं काय केलं? वर्णन केलं. आणि पण त्याचं फल काय? व नाम वरिष्ठ सर्व शास्त्रांना, जगतामध्ये जेवढं शास्त्र असतील त्या सर्व शास्त्रामध्ये भागवत शास्त्र वरिष्ठ आहे महाराज. भागवत शास्त्र कसं आहे? वरिष्ठ आहे. अहो फल काय? वरिष्ठ म्हणता आम्हाला त्याचं फल काय? तर ती भवसागरन, संसार सागर तो तरुण जातो महाराज. काय करतो? तरुण जातो. संसार सागर तो तरुण जातो. संसार सागर किती माहित आहे तुम्हाला? हो, संसार सागर किती माहित आहे? नाही माहित महाराज. एवढं मोठं अपार आणि भव्य असलेला संसार सागर सुद्धा तो माणूस भागवत शास्त्रानं तरुण जातो. एवढंच नाही, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही घ्या. भागवतामध्ये गोवर्धनाचं वर्णन आहे. गोवर्धनाचं काय आहे वर्णन? तुम्हाला अजून सुद्धा आता श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची गोपीला जसं भेटत होता तसं तुम्हाला भेटायचं असेल तर आजही तो भेटू शकतो. गोपीला जसं नित्य भगवान भेटत होतं ना तसं आजही तुम्हाला भेटू शकतो. पण त्याला उपाय काय? 2 उपाय आहेत मला. पहिला उपाय असा आहे, तुम्ही गोवर्धन पर्वताचं तुम्ही जर दंडवती प्रदक्षिणा 108 केलं तर आजही तुम्हाला भगवान श्रीकृष्ण गोपीना जसं भेटत होतं आजही भेटतो ना. करून पहा. माणसं करत नाहीत, नुसतं शंका करतात. काय करतात? शंका करत नाही. अनेक महात्म्यांनी केलं. त्या जज्ज बाबाला भगवान श्रीकृष्ण रोज ताट घेऊन यायचे जेवायला. आता 72 सालाची गोष्ट आहे, एक दिवसाची गोष्ट नाही आहे महाराज. अनादी कालापासून घडलेली गोष्ट. तुमचा विश्वास नसेल, अजून पाहणारे माणसं, ते जज्ज बाबाला पाहणारे माणसं वृंदावनात आहेत अजून. रोज भगवान त्याला ताट घेऊन यायचे जेवायला. एक गोष्ट ध्यानात ठेवा. तर काय आहे वृंदावनाच्या म्हणजे त्या ठिकाणी गोवर्धन पर्वताचं तुम्ही जर 108 दंडवती प्रदक्षिणा केली तर आजही भगवान तुम्हाला भेटतो. तुम्हाला आम्हाला जायचं होत नाही, आम्ही काय करावं? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 11व्या अध्यायातील गीतेतला 46वा श्लोक आहे. किरीटिनम वेदनम चक्र असते. या श्लोकाचा एकादशी दिवशी संध्याकाळी स्नान करून तुम्ही जर त्या ठिकाणी संपुट लावून जर गीता म्हणले तर आजही तुम्हाला भगवान त्या रूपात भेटतो. आणि नालायक लोक म्हणतात भगवान कुठं असतो का? तिकडे भेटत असतो का? अरे तुमची अवलाद कशाची? कुणाला गोष्ट ध्यानात ठेवा.
आजही भगवान त्या रूपात भेटतो. आजही भगवान आमच्यात पंतप्रधान होऊन गेले. राम काल्पनिक आहे. अरे तुझ्या बापाचा तुला पत्ता नाही, रामाचं नाव कशाला काढतले का? तुझा बाप कोण आहे तुला माहित आहे का? आणि राम काल्पनिक आहे. जर प्रभू रामचंद्र काल्पनिक असेल, आता सुद्धा ती तपश्चर्या केल्यानंतर भेटतो का नाही? म्हणून एक आहे, दोन साधन आहे, सगुण परमात्म्याचा साक्षात करतात. तिसरं एक साधन आहे. जसं अर्जुनाला भगवंताने उपदेश केला तसं तुम्हाला उपदेश करायचा असेल तर तुम्ही एखाद्या दिवशी तोच दुसऱ्या अध्यायातील 6वा श्लोक आहे, कार्पण्य दोष उपत्य स्वभाव, या श्लोकाचं तुम्ही एकादशी दिवशी संपुट लावून पारायण केलं तर आजही तुम्हाला भगवान श्रीकृष्ण येऊन उपदेश करतो महाराज. अनेकांना केलेली आहे ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. आपण ती साधना करत नाही म्हणून आम्हाला अवघड जातो. म्हणून काय आहे एक गोष्ट ध्यानात ठेवा. भगवान ज्यावेळेला गोकुळात प्रगट झाले, धर्माच्या रक्षणाकरता आणि दुष्टांचा संहार करण्याकरता भगवान प्रगट झाले. या गोकुळामध्ये प्रगट झाल्यानंतर हे पुतण्याला त्यांनी काय केलं? ठार केलं महाराज. तो सरळ निघा त्यावेळेला तृणावर्त नावाचा एक राक्षस आला. तृणावर्त शब्दाचा अर्थ काय? तृणेन अखिलम विश्वम आवर्तयति इति तृणावर्त. हा तृणावर्त शब्दाचे वाक्य. तृणेन सकलम विश्वम आवर्तयति सा तृणावर्त. तृणाला त्या ठिकाणी संपूर्ण विश्वाला ज्याने आवरण केलं त्याला तृणावर्त असं म्हणतात. तो तृणावर्ताने काय केलं? कंसाने त्याला पाठवलं. भयानक होता तो. आणि यशोदा माता नुकतंच त्या बाळाला स्तन पाजून जमिनीवर ठेवली होती. त्यावेळेला तो तृणावर्त राक्षस रूपाने आला आणि भगवंताला उचलला, नेला वर. खूप वर नेल्यानंतर त्या ठिकाणी भगवानच होते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्याकडे आहेच, संताकडे आहे आणि भगवंताकडे सुद्धा आहे. इतकं जड झाला हा तो तृणावर्त. भगवंत त्या ठिकाणी भगवंताला नेण्याची शक्ती त्याच्यात राहिली नाही. तो खाली पडला तृणावर्त. या तृणावर्ताचा काय केला? वध केला. एक दिवशी काय झालं? किती वाजले? 12ला सोडायला 12 वाजून गेले नाही. त्या दिवशी काय केलं? ती एक गवळण काय केली? भगवंताच्या लीला कशा आहेत बघा. ती काय केली? तिचा नवरा गेला होता शेतामध्ये, काहीतरी शेतीचं काम करण्याकरता गेला. आणि ही गवळण काय केली? आपलं भाकरीचं टोपलं घेतलं, बसण्याचं निघाल्यानंतर मग तिथून भगवान तिकडून आले वाटत. भगवान ती बासरी वाजत आल्यानंतर या ठिकाणी एक बेधुंद झाली आणि खाली पडली. बराच वेळ आला ती बाई गवळण आलीच नाही. तो शेतकरी वाट पाहिला पुन्हा ते तिथून निघाला असताना त्या ठिकाणी भगवंताची काय भगवान भेट झाल्यानंतर बासरी वाजवली होती. बासरी म्हणजे नुसती बासरी नाही महाराज. बासरी शब्दाची व्याख्या काय माहिती तुम्हाला? वेणू, वश्च विश्च, म्हणजे व म्हणजे काय आणि ही म्हणजे काय? तर त्या ठिकाणी व नाम विषयानंद, हे नाम ब्रह्मानंद. विषयानंदश्च असो ब्रह्मानंदाच असो यस्मात अणु सहा वेणू. वेणू वाजवल्यानंतर ऐकून घ्या, वेणू वाजवल्यानंतर ज्या वेणूचा जो आनंद आहे, वेणूचा जो सुख आहे, जो आनंद आहे, तो आनंद विषयानंद आणि ब्रह्मानंद हे दोन्ही त्याच्या पुढे अणु आहे. ईश्च ऊश्च, विषयानंद ब्रह्मानंद अणु यस्मात सहा वेणू. नुसतं वेणू म्हणजे फुकायचं ते वेणू नाही. अरे ते वेणूच्या स्वरापुढं ब्रह्मानंद विषयानंद अत्यंत अणु आहेत असं वेणू शब्दाची व्याख्या आहे. वेणू वाजवत तिकडून आले, बेशुद्ध पडली बाई. तो विचार केला अजून का आले नाही. मग त्यावेळेला तो शेतकरी तिथून आल्यानंतर त्या ठिकाणी तेवढ्यात भगवान तिथे आले. भगवान आले आणि तो शेतकऱ्याला पाहतो न पाहतो त्या गवळणीच्या छातीवर पाय ठेवलं. त्याने ते केशर लावलं होतं, ते केशर भगवंताच्या पायाला लागलं आणि भगवान हळूच एका झराचं आग लागली. मग तो शेतकऱ्याला वाटलं काय पिशाचं लागलं, काय झालं, काय कोणाला माहिती केलं, काय झालं कोणाला माहिती, असं म्हणत त्या ठिकाणी तो त्या गवळणी जवळ आला. आता तुला पिशाचं लागलं, जो पिशाचं असेल त्याला पाहिजे मी देतो, ये रे बाबा कोण आहे? भगवान लगेच घरात आलं. इथं पिशाची राहिली, बघ मी इथे तुला काय देतो मला. अशी व्याख्या त्या अनेक चरित्र त्या भगवंताचे आहेत. आणि वेळ संपत आलेली आहे. शेवटचे एक लीला सांगतो आणि शेवट समाप्त करतो. असं अनेक लीला भगवंतांनी केली.
हा अजून सांगतो मला काढताना मी दिवसभर बोलू शकतो अडचण नाही. वडाऱ्यासमोर आणि कीर्तनकारासमोर माईक आले की त्याला संतोष नाही वाटत त्याला कधीच वाटत नाही. तर काय आहे एक गवळण काय केली सकाळी सकाळी उठली स्नान केली. स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी तिनं आपल्या अंगणात रांगोळी काढली. अष्टदळ रांगोळी काढली. त्याच्यामध्ये कुंकू हळद काय घालायचं ते घातलं. आता रांगोळी कोणी घालत नाही ते पेंटिंगला चालतात ते कलर दिलेलं रांगोळी. आता खरी रांगोळी राहिलीच नाही. आता ओरिजिनल काही राहिलेच नाही. रांगोळी टाकली. भगवान तिकडे सगळे मित्रासह आले. आल्यानंतर त्या ठिकाणी काय अष्टदळ काढिले अंगणी त्यावरी होते चक्रपाणी त्यावरी होते चक्रपाणी त्यावरी होते चक्रपाणी अष्टदळ काढिले अंगणी त्यावरी होते चक्रपाणी होते चक्रपाणी त्यावरी होते चक्रपाणी यावरी होते चक्रपाणी यावरी होते चक्रपाणी अष्टदळ काढिले अष्टदळ काढिले अंगणी त्यावरी होते चक्रपाणी चक्रपाणी यावरी होते चक्रपाणी अष्टदळ काढली अंगणी त्यावरी होते चक्रपाणी. नगवी केल्यानंतर गवळण पडतच आले बाहेर. अरे का रे का रे का रे मारीन तुझ्या तोंडावर तुझे बापाचे घर. तुझ्या तोंडावर मारेन तुझ्या बापाचे घर. अरे सगळं विश्व माझं आहे. कोणी निर्माण केलं. तुम्हाला एक पोरगा होत नाही तुमच्यापासून त्या पोराला माझं म्हणतात. त्यांनी सगळं ब्रह्मांड निर्माण केलं त्याने माझं म्हणू नये. हा एक पोरगा दोन पोरं निर्माण केलं तर तुम्ही म्हणता माझं पोरगं म्हणता. आणि त्याने काय केलं. तुम्हाला कोणी निर्माण केलं. तुमच्या बायकोला निर्माण कोणी केलं त्याने. आणि तुम्ही काय म्हणता मग कोणाच्या वस्तूला माझ्या लाज वाटत नाही. तर काय आहे मारीन तुझ्या तोंडावर तुझ्या बापाचे तुझ्या बापाचं घर आहे का. अरे माझं सर्व ब्रह्मांड माझं आहे. मी त्या ब्रह्मांडामध्ये व्यापलेलं आहे. हे दिलं का बरं असं का म्हणलं. कारण हे जे अष्टांगादी योग साधना आहेत ना त्याच्यानं भगवंताची प्राप्ती होत नाही. योग याग विधी कारण योगादी साधना भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. झाली असती तर त्या ठिकाणी चांगदेवाला मुक्ताईला शरण आणण्याची गरज असते. चांगदेवाचं परोक्ष भ्रम गेला नव्हता. परिच्छिन्न भ्रांती गेली होती. परोक्ष भ्रम राहिला नव्हता. त्याचं फार मोठं चिंतन आहे. वेळ नाही सांगत नाही. तर काय अनेक लीला अशा भगवंतांनी केल्या. एकदा काय झालं रासलीला भगवंताची सुरू झाली. रासलीला सुरू झाल्यानंतर त्यावेळेला भगवान शंकरला रासलीलेमध्ये जाण्याची इच्छा झाली. रासलीला फक्त भगवंतालाच करता येते. दुसरं कोणाला करता येत नाही. गोपी आणि भगवान यालाच जाता येते. सर्व जाता येत नाही. एकदा काय झालं भगवान श्रीकृष्णाने रासलीला केली आणि बलराम दादाला झाले मी रासलीला करावी. भगवान बलराम दादा रासलीलेत प्रवेश केला. त्याने कोड फुटलं महाराज. त्यानं काय फुटलं पोट फुटलं रासलीला केल्यानंतर. कारण अनाधिकारी पुरुषांना एखादं करू लागलं की त्याला
ते जमत नसतं. बलराम दादाला कोड फुटलं होतं महाराज. म्हणून ते विशिष्ट पुरुषाचा अधिकार असतो. भगवान शंकर म्हणले मला जायचं आहे रासलीलेमध्ये, इथं प्रवेश नाही, नो ॲडमिशन, इथं काय नाही, प्रवेश नाही. कोण बसली होती दरवाज्यात? कोण बसली होती? ललिता नावाची गोपी. काय नाव होतं? ललिता. आज जाऊ दे म्हणलं, जाता येणार नाही म्हणलं तुला. मग काय व्हायलं? तू मानस सरोवरमध्ये स्नान कर, मग तुला गोपी भाव प्राप्त होईल. भगवान शंकर गेले मानस सरोवरमध्ये, मानस सरोवरमध्ये स्नान केलं, गोपी भाव प्राप्त झाला. मग त्या ललिता गोपीने त्या जसं गोपीला शृंगार करतात तसं भगवान शंकराला शृंगार केलं. मग त्यावेळेला रासलीलेमध्ये भगवान शंकरला सुद्धा प्रवेश करता आला. म्हणून त्या ठिकाणी रासलीलेमध्ये फक्त गोपीचाच त्या ठिकाणी अधिकार आहे, भगवान श्रीकृष्णाचा अधिकार आहे. गोपीचा अधिकार का? गोपी कोणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? गोपी शब्दाची व्याख्या काय? गो नाम इंद्रिय जगती नाम कृष्ण रस पिबती सात गोपी. सगळ्याच इंद्रियांना कृष्ण रसच पित होत्या त्या, दुसरं चहा पित नव्हते. तुम्हाला उठल्याबरोबर काय पाहिजे? कोणाला चहा पिल्याचं संडास येत नाही, कोणाला तंबाखू खाल्याचं संडास येत नाही, कोणाला पाणी पिल्याचं संडास. भगवंताचं काहीच नव्हतं. तर त्या गोपी भगवंताचं काय पित होते? कृष्ण रस. गो नाम इंद्रियही ही नाम पिबती नाम कृष्ण रस पिबती सा गोपी. इंद्रियानं ते कृष्ण रसच पित होते ते गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून त्या गोपीचा त्या रासलीलेमध्ये अधिकार अशा प्रकारचा आहे. असे अनेक लीला भगवंतांनी त्या ठिकाणी केली. खूप लीला सांगता येईल. श्रीमद भागवत इतकं सुंदर आहे, इतकं गोड आहे, इतकं चांगलं आहे. मी म्हणतो माणूस जन्मात आल्यानंतर माणसाने एकदा श्रीमद भागवत वाचावं आणि वाचून संस्कृत अध्ययन करून वाचावं. नुसतं भामट्यासारखं वाचून काय उपयोग नाही. काही माणसं भागवत हातात धरलं नाही ते भागवत कथा करतात. कसं करतात कोणाला माहिती? भागवत हातात कधी आयुष्यात पकडलं नाही, भागवत कथा करतात. आणि कोणी भागवत आचार्य शोधणं तर फार मोठी आहे. म्हणून खरंच ज्याला कृतार्थ व्हायचं, ज्याला मरण व्हायची निवृत्ती करायची आहे, त्याने भागवत वाचावं, भागवताचं चिंतन करावं, मनन करावं. त्याने असं करावं. तर काय आहे? अशा श्रीमद भागवतामध्ये अनेक गोपीच्या लीला केल्या. मग त्यावेळेला अनेक घराण्याच्या गोपीला त्या यशोदेला ऐकण्यात आलं. त्यावेळेला यशोदेनं भगवंतांना काय केलं? गोशाळेत टाकलं केलं. आता शाळा इंग्रजी शाळेत टाकलं, गोशाळा आता राहिलेच नाही. कुठेतरी एक गोशाळा आहे, पण त्याचं सुद्धा व्यवस्था नीट नाही आहे. गोशाळा, त्या गोशाळेत भगवंताला घालण्याचं यशोदे मातेने काय केलं? निश्चय केला आणि संध्याकाळी सांगितलं. सकाळी भगवंत गडबड झाली, मला गडबड झाली, पुढे 5 मिनिटात अटकून टाकतो. त्यावेळेला त्या गोवर्धने चारायला जातो, शारण पाणी वगैरे पुष्कळ लीला आहे. तिथं एक लीला आहे त्या ठिकाणी. आणि दाढीवेडीचं लीला आहे. अनेक लीला आहेत, पण सगळ्या लीला सांगायला वेळ नाही. दाढीवेडीच्या लीलेमध्ये फार मोठं शास्त्र आहे महाराज, त्याला माहीत नाही. ते फार मोठं शास्त्र आहे दाढी आणि वेडी. ते फक्त हसवतात, फक्त ते काहीतरी एक गोष्ट सांगतात. अरे त्याचं मर्म काय हे सांगावं, त्याच्यात मोठं काय सिद्धांत हे सांगावं. या लोकांना माहीतच नाही, ते सांगत नाही. तर काय आहे ते त्या ठिकाणी भगवान गेले गाई राखायला. दिवसभर त्या ठिकाणी 12-1 वाजेपर्यंत गाई राखल्या. मग त्यावेळेला सगळ्या गोपाळांनी करायला केलं. काय केलं घराणं त्या ठिकाणी? चला वळू गाई बहु पाय बहु केली पाय फुटी खांदी भार पोटी हो काय केला का म्हणे धावे मग आगवे. तर काय आहे? दुपारपर्यंत खेळ खेळले. खेळ खेळल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतापुढे घराणं मांडलं. आम्हाला भूक लागली. भूक म्हणजे भाकरी खायचं भूक नाही, तुम्हाला ते आठवतं भाकरी खाणाऱ्या माणसाला. खांदी भार पोटी भूक. कोणतं भूक होतं आणि भार कोणतं होतं? बहिरंग दृष्टीने पाहिलं तर त्यांनी दशम्या आणल्या होत्या. दशम्या त्यांच्या खांद्यावर होत्या, त्याचं ओझं होतं. आणि पोटी काय होतं? भूक होतं. पण जिज्ञासूच्या दृष्टीने विचार केला, खांद्यावर काय आहे, बंदाचं काय आहे? ओझं आहे.
आणि पोटी मोक्षाचं भूक आहे. आता तुम्हाला सुख पाहावं वाटतं का नाही? सुख पाहिजे. सुख म्हणजे कोणाचं स्वरूप आहे? मोक्षाचं स्वरूप आहे. मग भूक कोणाची आहे? सुखाची आहे. आणि खाद्यावर कोणाचं भार आहे? अज्ञानाचं. कारण जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होत नाही. आणि ते दशना खाल्ल्यानंतर तुम्हाला पोटात ओझं होते जेव्हा बाहेर असल्यावर ओझं होते, पोटात गेल्यावर ओझं होत नाही. तसं अविद्येची निवृत्ती झाल्यानंतर अविद्या ही निवृत्ती ब्रह्मरूप असल्यामुळे त्या ठिकाणी ओझं व्हायचं कामच नाही. कारण काय शंकराचार्य बोलतात, भगवत पूज्य वाचन शंकराचार्य, कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप होते, अधिष्ठान वेगळं राहते. म्हणून त्यांनी अधिष्ठान अवशेष नाश हा कल्पित वस्तू, अधिष्ठानाचा अवशेष शिल्लक राहणं कल्पित वस्तूचा नाश आहे. म्हणून या ठिकाणी अज्ञानाचं जे ओझं होतं त्याने निवृत्त केलं आणि ते ब्रह्मरूप झालं. म्हणून ते ओझं राहिलं नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायची सोय. माणसाला भूक लागली की खेळ वाटत. तसं जोपर्यंत तुम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती होते तोपर्यंत संसारात तुम्हाला खेळ वाटत नाही, पण तुम्हाला तेच मजा वाटते संसारात खेळणं असो. तर दुपारपर्यंत खेळ खेळल्यानंतर त्या ठिकाणी आपण म्हणजे चला वळू जाई बसू येऊ केली आणि बार पोटी भूक काय खेळायाचे. मग त्या ठिकाणी सगळ्या भगवंतांनी काय केलं, सगळ्याला एका झाडाखाली बसवलं. मोठे मोठे गोपाळ मागं बसले, लहान लहान गोपाळ पुढे बसले. मग त्यावेळेला भागवतामध्ये आठवलं जठर बघायो सर्वेचे काय झालं.